माझा मुलगा दगड असला तरी महाराजांनी आपली पोरगी त्याला द्यायची. आणि अट क्रमांक 3 लिहून घे, सावळ्याचा मुलगा गाढावे. मगाशी आपण त्यानं विचार न करता इडा उचलला तेव्हा गाढव म्हणलो की नाही. मग गाढवाचा मुलगा गाढव. शानायस. मग लिहू, जरी सावळ्याचं पोरग गाढव असन तरी महाराजांना गाढवाला पोरगी द्यायची. तुझ्या महाराजाची सही घे. त्यांना सही येत नसन तर त्यांचा अंगठा घे, त्याच्यावर राजाची मर्तिका उठव. मुद्रिका काय म्हणता तुम्ही ते उठेव आणि तो कागद माझ्या ताब्यात दे. प्रधानजी, तो काय म्हणतोय ना ते त्याला देऊन टाका आणि दरबाराच्या बाहेर घालून द्या. माझं डोकं उठवलंय हो यांनी. बेट्या हो, नाही तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्या तर नाव सावळ्या कुंभार नाही सांगणार स्वतःच. प्रधानजी, सावळ्या कुंभारानं पैजेचा विडा उचलला. तो जरी मूर्ख माणूस असला तरी सुद्धा आपण सावध राहिलेलं बरं. तो जर काहीही करू शकला नाही तर मात्र आपली राज्यात नाचक्की होईल. महाराज, तुम्ही चिंताच सोडून द्या. मी या दोघांना त्याच्या मागावर पाठवतो. 24 तास पहारा देतील त्याच्यावर. जा रे. जी महाराज. ए जग्या, तात्या, आबा, पाहिलं काय काय? सावळ्या